वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. अहो हळू आवाजात जरा. हा लेकराची झोप मोड होईल की. हा झालं झालं. पांडुरंग हरी वासुदेव रे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दूध दे मला, शेताकडे जाऊन येतो. आता शेताकडे जायचं राहू द्या. लेकरू आले आज, 2 गोष्टी बोला त्याच्या संग आवरल्याव त्याचं. आणि हा ते पत्रिकेचं बघायचं यावं तेवढं. अगं करतो की मी, त्याला कशाला दगदग. राहू दे निवांत, झोपू दे, नंतर बोलतो मी त्याच्याशी. त्या डालग्यातला तेवढा कोंबडा न्या आणि कापून आणा. पोट भरून खाईल माझं लेकरू तेवढंच. अगं त्याला विचारावं लागेल. हो त्याला काय विचारायचंय आता. हा हवं परत गडांगणाला इकडं तिकडं गेलं लेकरू तर माझ्या हातनं त्याला करून घालणं होणार नाही हो. आणतो. दूध दे. या देते तू. चल आंघोळ करून घे बाळा. हो आई आलो. पाणी काढलंय. आई हा? अण्णा कुठे गेले? अरे ते शेतात गेले ते येते ना जरा वेळाने. त्यांना जाऊ नका म्हणलं तरी गेले ते बघ. बरं असू दे, तुला जेवाय वाटते जेवून घ्या. बर. नवरदेव तर हजर झाला बाबा. आता खरी तयारी सुरू होणार. पुरवलं आलं बघ तुझं. काके लगीन घर आहे, लोक हक्काने येणार. काय फौजी बरोबर का? होय. या बसा. बरं चला तुम्ही पण थोडं जेवून घ्या त्याच्यावर. मी नको नको आत्ताच जेवून आलोय आम्ही. होय बर बर. मग विजय, कसा झाला तुझा प्रवास? त्रास काय नसतो रे, पण तुला तर माहित आहे ट्रेन मध्ये 2 दिवस काढायचं म्हणल्यावर. ते जाऊ दे, मी सांगितलेली बॅग आणली ना तू? आणली की मित्रा, थांब देतो. एक का तो नंबर लग गया. अब तेरी बारी कब है? तेरी होने के बाद है. ठीक आहे तुझी बॅग. आणि उस्मान, ते फारुख भाईने दिलेत शूज तुझ्यासाठी. मस्त आहे रे. इंडियन आर्मी शूज तो बहुत चांगले आहेत रे. फारुख भाई आणणार का तुझ्या लग्नाला? अरे माझ्या लग्नाला मी चालू नसीब. BSF मध्ये कर्तव्याला खूप महत्व. देशाच्या सीमा भागाची परिस्थिती काय सांगू तुम्हाला. खूप टाईट ड्युटी असते रे. त्या लग्नासाठी वर्ष झालं नियोजन करत होतो. आता मिळाली ना सुट्टी, जोरात बार उडू. काय उस्मान? अरे तो असता तुझ्या लग्नाची चर्चा पूर्ण गावात चालू आहे. आता कमी नाही पडायचं. हो चला लागू तयारीला. चला. मग मेजर कधी आला? काय राव, एवढा मोठा बिझनेस, जरा ऑनलाईन पेमेंटची सुविधा करा. अहो ऑनलाईन जर चालू केलं तर तुमच्यासारख्या चांगल्या माणसाचे पाऊल लागणार का आमच्या इथं? चला चहा घेऊ. नको हे घ्या ऍडव्हान्स. चहा नंतर कधीतरी घेऊ. मालक, तुमचा डीजे असा वाजला पाहिजे ना लग्नात, अख्खं गाव खणाला पाहिजे बरं का. मेजर तुमच्यापेक्षा करवले जास्त जोमात आहेत. पुरवला इथं तेव्हा त्यांच्या मनासारखी वरात गाजवा. हा काय टेन्शन घेऊ नका, तुम्ही बघा फक्त. चला येऊ का? होय होय चाल. थांब सासऱ्याचा फोन आला. हॅलो. हा विजयराव, वैशूचे बाबा बोलतोय. हा बोला की मामा. रात्री 1 वाजली हो.
हा आता प्रवास म्हणल्यावर तेवढं चालायचंच. बरं येळ मिळाल्यावर टेलरकडे जाऊन या, माप देऊन या. कापड दिलं त्याच्याकडे. बरं बरं ठीक आहे. बाकी काय? काय नाही, चालू आहे हळूहळू एक एक काम आवरतोय. चालू द्या चालू द्या. जाऊन या. ठेवतो मग. बरं बरं. काय म्हणतात रे सासरे पाटील? अरे काय नाही, गावातल्या टेलरकडे कपडे दिलेत त्यांनी, होय, माप देऊन ये म्हणालेत. नशीब तुला जवळची सासरवाडी भेटल्या. मुंबई फेबाची भेटले ते आपल्याला तिकडे जावं लागलं असतं माप द्यायला. चल टेलरकडे जाऊ दे आता, माप देऊन जाऊ होय घरी. होय चल. बघू मी चोळतो. अरे झालं. पाय जरा लचकला होता. सांगितलं आईनं, आता जरा दगदग कमी करा. आणि तू बी एवढ्या लांबनं प्रवासात ना आलाय, एक दिवस आराम करायला सोडून लागला धावपळ करायला लगेच. अहो ते एक दोन जणांकडे गेलतो इसारा द्यायला, त्या हा. मंडपवाल्याकडे गेलतो. ते फोनवर नाहीत नीट सांगत, हम्म. परत ते मंडपात गोंधळ नको. बदलीच होईल ना, म्हणजे लगेच झालं जवळपास. बघू, तसं काय फिक्स नाही सांगता येत. अरे असं अजून किती दिवस ठेवणार आहे ती काश्मीरमध्ये? एकतर बातम्यात रोज काहीतरी वेगळं ऐकायला मिळतं आणि लोक चर्चा करतात ती वेगळीच. अरे तुझ्या आईचं मन हलकं आहे, कोणी काय सांगितलं की लगेच भिजरून जाते ती. अहो समजा खरं नसतं, तुम्ही उगं कोणाचं पण काय ऐकत नका जाऊ. सगळं व्यवस्थित असतं तिथं, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. अरे पण आई बापाचं काळीज आहे, एवढं तर धसका घेणारच की रे. आईबाप आहे ना, मग पोराच्या कर्तव्यावर विश्वास ठेवा. तुमचं नाव मोठं होईल, असंच काम करेल. देव तुझं रक्षण करू बाबा. मामा, आई, मामा आले. अरे वा, आमच्या स्वागताला आमची लाडकी बाची. कशी आहेस? बरी आहे. मामा, मामीला नाही आणलं? आई तर म्हणली की मामाला मामी भेटली आहे. भेटलीये, येईल थोड्या दिवसात. बर, चल आज चल. अरे विजय आला? हो. बस बस, मी चहा पाण्याचे बघते. मग दाजी आज घरी? तू येणार म्हणून सुट्टी काढली आज. बाकी काय म्हणते तब्येत? मस्त आहे मस्त. तयारी कुठपर्यंत आली? हे काय पत्रिकाच घेऊन आलोय. राम राम. फार राहू दे राहू दे राहू दे, बस बस बस. बाकी ह्या 2 दिवसात बस त्याचं उरकायचंय. बर. पाणी घे. आई म्हणत होती दोन्हीकडचे बसते एकाच कडे बांधायचंय. हो, दाजींना घेऊन ये, तुमच्या दोघांचे कपडे पण घेऊ त्या दिवशी. मला पण नवीन कपडे घ्यायचे. हिला काय घेऊ नकोस रे, एवढी छान मामी आणली मामाने. मम्मी लग्नालाच येणार नाही. ए बाई, असं काय नको बोलू. ताई, त्या दिवशी हिला पण घेऊन ये, हिचे कपडे अगोदर घेऊ. तेव्हा तिकडे मामी पण येणार आहे, तेव्हा तुझी आणि मामीची मी गाठ घालून देईल. खरंच मामा? हे सगळं तुझ्या आईला आणि माझ्या आईलाच माहिती.
तुमच्या दोघांची झाली खरेदी, तुम्ही फिरून या. नाही नको, चालू दे तुमचं. रेवा, जा मामा आणि मामीला घेऊन आईस्क्रीम खाऊन ये. ठीक आहे, चल मामा. अगं नको, राहू दे. चल ना प्लीज, मला पण आईस्क्रीम खायची आहे. चल मामा. मला माहित होतं ताई आपल्याला भेटायला संधी देणार. बहुतेक ताईंना कळलेलं दिसतंय आपण फोनवर बोलतो ते. आता कुणाला घाबरायचं? मग ताई बाहेर फिरून या बोललं, एवढे का गडबडलं? ते सवय नाही ना मुलींना समोरासमोर भेटायची, बोलायची. होईल हळूहळू, 4-5 दिवसच उरले. तू पण दिवस मोजतेस? तू पण म्हणजे तुम्ही पण? मग फिरायला कुठे जायचं? तू सांग कुठं जायचं? माझ्यापेक्षा जास्त तुम्हालाच माहित. लोक लग्नानंतर काश्मीरला जातात फिरायला, पण मला ड्युटीवरती जावं लागेल काश्मीरला. ठीक आहे, एवढ्या लांब कशाला, आपण कोकणात जाऊ. चांगली आयडिया आहे. माझ्या युनिटमधला एक तिकडचा मित्र आहे, त्याला तिकडची माहिती विचारून घ्या. ठीक आहे, चालेल. तुम्हाला माहिती आहे, मला डोंगर, झाडी, नद्या, समुद्र या ठिकाणी मनसोक्त फिरायचंय. सह्याद्रीच्या पर्वतरांगा, कोकणाचा निसर्ग हा मी फक्त ऐकलाय आणि टीव्ही मध्ये बघितलाय. तो प्रत्यक्षात बघायला, फिरायला मला खूप आवडेल, आणि तेही तुमच्यासोबत. Strike claimed the lives of at least 26 tourists and left more than 20 injured. The attackers, emerging from nearby forests, opened indiscriminately. Filmmakers enjoyed what was supposed to be a peaceful outing. Witnesses say the militants asked victims about their religion, forced recitation of the Kalma, and then opened fire. This marks the bloodiest civilian assault in the region. The region, once a flourishing tourist destination, now grapples with fresh fear. नमस्कार, आपण ऐकत आहात राष्ट्रीय वार्ता विशेष बुलेटिन. आजची सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी, काश्मीरमधील पहलगाव येथे झालेला दहशतवादी हल्ला. आज 22 एप्रिल 2025 रोजी सकाळच्या सुमारास पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पहलगाव भागात आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे. सुरक्षा दलांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून शोधमोहीम सुरू आहे. आज सुबह 22 अप्रैल 2025 को पहलगाम के प्रसिद्ध बैसारन घाटी में कुछ अज्ञात आतंकवादियों ने पर्यटकों पर अंधाधुंध फायरिंग की. आवाहन प्रशासनाने इस हमले में कई निर्दोष पर्यटकों की मौत हो गई है और दर्जनों लोग या घटनेनंतर देशभरात सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर ठेवण्यात आल्या आहेत. संरक्षण मंत्रालयाने सुट्टीवर असलेल्या जवानांना तातडीने परत सेवेत हजर राहण्याचे आदेश दिले आहे. सीमेवरील हालचाली वाढवण्यात आल्या असून वायुसेना आणि नौदलालाही तयार स्थितीत राहण्याचे निर्देश दिले. तू इथं आहेस व्हायला का? तुला हुडकता हुडकता अख्खा गाव पालता घातला. आणि फारुखबाई म्हणत होता ती खरं आहे का? तुझी सुट्टी कॅन्सल झाली आहे म्हणून. मग आता ही केलेलं तामझाम
आधी लगीन कोंडाण्याचं विसरला का मित्रा? अगोदर मोहीम फत्ते करून येतो, मग आल्यावर पुन्हा तामझाम गोळा करू. मला तर काय समजना बाबा. माझं पण तेच झालंय. जग दुनियेला समजावेल, पण वैशूला पाहुणा तर गपगारच झालाय. त्याला तर काय म्हणायचं, शेवटी पोरीचा बाप आहे तो. तुम्ही जरा समजावून बघता का विजूला? काळ मावून काढून टाकलं तरी चालेल, नको म्हणावं तसली आपल्याला नोकरी. मस्त समजावून झालंय सगळं. हे कार्य नसतं म्हणजे मी अडवलंच नसतं त्याला. हे सगळंच आडवं आलंय. त्या पोरीला वैशूला काय सुद्धा माहित नाही यातलं. उद्या जायच्या अगोदर जाऊ तिच्या घरी. मी बोलतो तिच्या घरच्यांशी आणि तिच्याशी. युद्धाचं सावट आहे देशावर आणि मी सैनिक आहे या देशाचा. असा आदेश झुगारून चालत नाही. आणि अशा आणीबाणीच्या काळात तर मुळीच नाही. वैशू कुठं आहे? तिला समजल्यापासून ती खोलीतून बाहेरच आली. कोणाशी काही बोलली पण नाही. विजयराव, आता तुम्हीच समजावं तिला. वैशू, ऐक ना. समोर येऊन बोलावं म्हणून फोन नाही उचलली. लग्नाला होकार द्यायच्या अगोदर काही विचार नव्हता केलास का? की तू एका सैनिकाची पत्नी व्हायला निघालीस, ज्याला त्याची काही कर्तव्य असतात आणि ती काटेकोरपणे बजावावीच लागतात. त्या कर्तव्याच्या आड कोणत्याही गोष्टी न येऊ देणं ही त्याची कर्तव्याप्रती निष्ठा असते. आणि हे शौर्य गाजवण्याची संधी, पराक्रम करण्याची संधी सैनिकाला कधीतरी मिळते. ही लढाई माझी एकट्याची नसेल, तुम्ही देखील लढावं लागेल या निराश मानसिकतेसोबत. खरं तर तुम्ही सर्वांनी मला धीर द्यायला हवा, माझ्या पाठीशी उभं राहायला हवं. पण तुम्ही मी रणभूमीवर जाण्या अगोदरच पराजित झालाय. तुम्ही सर्वांनी ठरवलंय का की हा लढायला जाणार आणि परत कधीच येणार नाही? याला गोळी लागेल आणि नाही. असं मुळीच नाही. मग कसं? ते नाही सांगता येत. समजतंय मला, पण आशा आहे की तूही समजून घेशील, धीर धरशील, माझी वाट पाहशील. चुकलं माझं. मी शेवटच्या क्षणापर्यंत तुमच्या सोबत आहे, हे वचन देते मी तुम्हाला. आत्ता फौजीची बायको शोभतेस. उद्या 5 वाजताची ट्रेन आहे. जमलं तर ये मामांना घेऊन. हो.
आई, सैनिकाला 2 आया असतात. एक जन्म देणारी माता आणि दुसरी भारत माता. तुझी सेवा तर जन्मभर करीन, पण आता या भारत मातेची सेवा करायची ही खरी वेळ आली आहे. आशीर्वाद दे. काळजी घे. लवकरच नवीन तारीख ठरवू. विजयराव, तारखेचं बघू आपण नंतर. आधी तुम्ही तुमची मोहीम फत्ते करून या. काळजी घ्या.